हाय फ्रेंड्स, प्रन्यास यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मागे जरा थोडं जंगलामध्ये आमच्या फिरत आलो आहे अळूसाठी. तेही मी बघा अळू काढलं आहे, हे बघा. आणि आता बघूया प्रज्ञा काय करते ती या अळूचं. व्हिडिओमध्ये दाखवेलच तुम्हाला. आणि मागे बघा एकदम गवत पण असं मस्त आलं आणि एकदम भारी वाटते फिरायला. आणि पाऊस पण चालू आहे. आणि तिकडे पुढे बकऱ्यांना मी टाळा तोडून ठेवला आहे. तो आता पाऊस आला म्हणून त्याच्यामुळे मी दाखवलं नाही मी तुम्हाला. हे अळू काढताना पण पाऊस चालू होता, त्याच्यामुळे मी फोन काय बाहेर घेतला नाही. तर हे बघा इकडे हा टाळा तोडून ठेवला आहे बघा. आता मी थोडे दिवस झाले की गाईंना इकडेच आणणार आहे चरवायला. जरा 2-3 दिवस आपलं जरा भाजीचं काम आहे, ते झालं की आपले व्हिडिओ इकडचे मागचेच येणार आहेत. ते बघा तुम्ही, एक पण व्हिडिओ मिस करू नका. हा बघा इथला मी हा टाळा तोडला आहे, कटकीचा टाळा आहे. हा जाताना आपल्याला न्यायचा आहे. एका हातात अळू आहे, एका हातात हा टाळा असणार आहे. आणि हा इकडे आपली सारण आहे. सारण, वाळ, काय पर्या काय म्हणू ते आपण गावाला, प्रत्येकाकडे वेगवेगळे म्हणतात. हे बघा काल पाऊस खूप मोठा पडला दुपारी, त्यावेळी इकडनं पाणी गेलं होतं बघा असं. आता अजून पाणी चालू नाही झालं आहे, आता थोड्या दिवसात होईल. अजून 2-3दा जरा मोठा पाऊस पडला की ह्याला पाणी भरपूर असतं इथे. तर चला जाऊया टाळा घेऊन. बाहेर बघताय मस्त असा पाऊस पडतोय. आम्ही इथे नाश्ता करायला बसलोय. जे तुम्ही मगाशी बघितलंच, हिरवा वाटाण्याची उसळ चुलीवर ठेवली होती शिजत. त्यानंतर वडे सुद्धा बघितलं, वडे केलेत. इथे बनवले नाश्त्यासाठी वडा उसळ, हिरवा वाटाण्याची उसळ आणि बटाटा वडा. मामी आली होती ना तेव्हा मी बटाटा वडा केला होता, तर त्याची भाजी मी जरा एक्स्ट्राच बनवली होती. कारण सुयोगला ना वडा उसळ खायचं होतं. जे आम्ही देवरुखला कधी मार्केटमध्ये गेलो तर त्या हॉटेलमध्ये खातोच, कांचन हॉटेलमध्ये. तर टेस्टी लागतो. आणि असं पण मी घरात पण बनवते अधूनमधून. मस्त झालंय. सुयोग बोलतात मस्त झालंय. तिखट झालंय वाटतं ना. कोल्हापुरी मसाला त्यामध्ये टाकलाय मी, म्हणून जरा तिखट टाकलंय. आणि चला मग या तुम्ही सुद्धा आमच्यासोबत वडा उसळ एन्जॉय करायला. नाश्ता वगैरे करून जेवण बनवून आता बाहेर आलेली आहे काम करण्यासाठी. आज आपल्याला हळद लागवड करायची आणि इथे ना बिया पडल्या होत्या वांग्यांच्या, तर रोपत आली आहेत बघा. तर ती आता आम्ही सगळी काढतोय आणि आता एका ठिकाणी कुठेतरी लावू. जाम बसले का, मुळं आहेत ना खाली गेलेली.
भुईमुगाची लागवड केली ना त्याच्या बाजूलाच गवत तासतोय आम्ही आणि इकडे आम्ही हळद लागवड करणार आहे. गवत तासायला ना जरा हार्डच पडते ना एकदम. समोर रोडच आहे त्यामुळे ना आवाज असा स्पष्ट येत नाही. ब्रेक येतो कधी कमी कधी जास्त. मातीत ना माझी पण चप्पल झाली आणि पाय घसरतायत. तर मी पण थोडंसं इथे तासलंय पण मला दमायला होतं. आणि एक पावडा आहे ना आमचा त्याला धारच नाही आहे तासायला. हा तुमच्या हातात आहे तो ना मग अशी मी घेतला होता तो. तर इथून ना वरून असं पाणी येतं म्हणून इथे असं बांध केलं आहे जेणेकरून पाणी बाहेरच्या बाहेर जाईल. आणि आपण इथे जे काय हळद वगैरे लागवड केले भुईमुग केले तर आतमध्ये येणार नाही पाणी. तासून झाल्यानंतर खोदायचं असतं ह्या कुदळीने. तर मला काय एवढं जमलं नाही. मी वरच्यावरच सर्व खोदलं थोडंफार. तर आता सुयोगने घेतलं आहे खोदायला जमीन आणि भरपूर दमायला होतं आहे. पण ते मला नाही जमलं म्हणून ते पुन्हा करत आहे. तर ही हळद आम्ही दुकानातून घेतली आहे 140 रुपये किलोनी. आता ही हळद लावल्यानंतर पुढच्या वर्षीला ह्यामधलंच बियाणं होऊन जाईल आपल्याकडे. पण ह्या वर्षी कसं आमच्याकडे सर्व नवीन आहे म्हणजे नवीन आम्ही करतोय त्यामुळे बियाणं वगैरे अशी काहीच नाही आहे. दुकानातून सर्व काही विकत घ्यायला लागते. आणि जरा उंचच भाग करायचा आहे जास्त असं म्हणजे आपण भेंड्याला वगैरे केला ना तसा अगदी छोटा नाही उंच बांध बनवायचा आहे म्हणजे वापाच. आता एवढं हे करून घेतो आणि नंतर मग हळद तुम्हाला पेरताना आम्ही दाखवतो. हळदीला आणि भुईमुगाला उंच वापा का करायचा. ही बघा इथे भुईमुग आणि इथे हळद. कारण की खाली जे मुळं येतात हळद आणि भुईमुग हे खालीच धरतात. भेंडी कशी वरती येतात त्यामुळे का वापा त्याला छोटा करायला लागतो आणि भुईमुगाला आणि हळदीला वापा मोठा करायला लागतो जेणेकरून त्यांची मुळं असतात ना ती आतमध्ये अशी पसरत जातात आणि त्यांना जागा हवी म्हणून हा उंच वापा करायला पाहिजे. तर असं त्यामागचं रिझन आहे. मी 2 कधी वाजले हे आम्हाला कळलंच नाही. घड्याळाकडे लक्ष नाही आहे बाहेर काम करतोय. तर आत्ताच मन्या भाऊंचा फोन आला होता तर तेच बोलले की जेवलात काय म्हणून. आम्ही बोललो एवढ्यात किती वाजले जेवायला. तेव्हा समजलं की 2 वाजलेत. असं असतं काम करताना काही लक्षात राहत नाही. पण आता एवढ्यात काय जेवणार नाही. हे काम पूर्ण झाल्यानंतरच जेवायला जाणार. तसा नाश्ता वगैरे भरपेट केलेला आहे. हळदीच्या बाजूलाच घेवडा आणि पारोच्याचं बियाणं सुद्धा रुजत घालणार आहोत म्हणजे वेगळा मांडव करणार आहोत आम्ही. तर त्यासाठी ना सुयोग तिकडे गोल असा वापा तयार करतात. वापा करून झालाय आणि बियाणं घेऊन चालले. पाऊस सुद्धा येतोय हे घ्या. आणि ह्या दोन्ही बिया ज्या आहेत ना त्या गावठी बियाणं आहेत घेवडा आणि पारोशाचं. तर एकत्रच टाकतोय आणि 3 टाकलंय एक ह्याच्यामध्ये कारण की ना भरपूर खताला लागतं. एक लाईन आहे 3 ह्याची ती पारोशाची आहे आणि 3 खड्डे जे आहेत ते घेवड्याचे आहेत. 2:30 वाजायला आले आणि अजून आम्हाला जेवायचं पण आहे. तर आता आम्ही जेवून घेतो. जेवल्यानंतर मग बघूया काय काम शिल्लक राहिलं आहे तर ते करायचं. नाहीतर मग थोडा वेळ आराम करून पुन्हा आपल्या वाड्यातल्या कामाला लागायचं आहे. गाईंचं दूध वगैरे काढायचं आहे. आता एक काम पूर्ण होत चाललं आहे. आता फक्त माझी जे गोंडे आलेत ते जरा वाप्यांवरती असं साईडनी लावायचे आहेत. आणि काय करायचं आहे तिळं आहेत त्या तिळांची एक तिळं रुजत घालायचे आणि थोडीफार ना कोथिंबीर करायचे. तर झालं मग आता एवढं केलं की काम संपलं.
पेरण्याचं काम तरी संपलं, नंतर आपलं खत व्यवस्था वगैरे सगळी करायची आहे, तर ती पण आम्ही व्हिडिओमध्ये दाखवूच तुम्हाला. आणि अजून आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल, ह्या सगळ्या शेतीविषयी गोष्टी तुम्हाला जर बघायच्या असतील, कोकणातला पाऊस एन्जॉय करायचा असेल, किंवा आम्ही अजून कोकणामध्ये राहून शेतीविषयी काय काय करतोय हे तुम्हाला जर बघायचं असेल, सण बघायचे असतील, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल आयकॉन दिला आहे त्यावरती क्लिक करा, ऑलवरती. त्याने काय होईल की मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येईल.